पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या पहलगाम व्हॅलीमध्ये आज देखील शुकशुकाट पाहायला मिळतोय। मी सध्या पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये आहे आणि या ठिकाणची जर आपण दृश्य पाहिली तर पर्यटनावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता 22 एप्रिल रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या घटनेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी TV9ची जी टीम आहे ती सुद्धा ग्राउंड झिरोवर पहलगाम या ठिकाणी दाखल झालेली आहे। या परिसरात पोहोचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या हल्ल्याचे परिणाम आजही इथल्या व्हॅलीमध्ये स्पष्टपणे जाणवतं। हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद विरोधात तर कठोर पावलं उचलत ऑपरेशन सिंधूर राबवलं आणि पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना तितकंच चोख उत्तर देखील दिलं। मात्र 1 वर्षानंतर आजही पर्यटन क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होताना स्पष्टपणे पाहायला मिळतंय। बेरोजगारी वाढली आहे। पूर्वी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी गजबजलेला हा सगळा परिसर जो आहे तो आता तुलनेनं शांत दिसतोय। बरीचशी दुकानं सुद्धा बंद आहेत। बरेचसे पोनीवाले आहेत, त्यांना रोजगार नाही आहे, त्यामुळे ते सुद्धा बसलेले आहेत। आवाहन करतायत की या ठिकाणी यावं आणि सरकारनं सुद्धा त्याबद्दल काही ठोस पावलं उचलावं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हातावर पोट असणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांचे जसे घोडेवाले, गाईड, छोटे दुकानदार यांसारख्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांचं उत्पादन 50% अधिक घटलेलं आहे। आता बघा, ही लीडर नदी आहे आणि या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जो आहे तो पर्यटकांनी एरवी बहरून जायचा। मात्र आता आपण पाहतोय की या ठिकाणी अगदी बोटावर मोजण्या इतके जे पर्यटक आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। 50% अधिक उत्पन्न जे आहे लोकांचं ते या ठिकाणी घटलेलं आहे। लोकांच्या मनात आजही भीती आहे, जी भीती गेली नाही आहे, त्यामुळे पर्यटन या ठिकाणी कोलमडून पडतंय की का अशी भीतीसुद्धा व्यक्त केली जाते। दैनंदिन जीवनावर या घटनेचा थेट परिणाम झाला आहे। अनेकांना रोजगाराच्या संधी कमी झाल्याची खंतसुद्धा ते व्यक्त करतायत। पहलगामच्या बैसारन व्हॅलीकडे जाणारा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि तो प्रवेशद्वारसुद्धा मागच्या 1 महिन्यापासून बंद आहे। प्रशासनानं अजून देखील याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे आणि त्यामुळे हा जो बैसारन व्हॅलीचा जाणारा जो शॉर्टकटचा मार्ग आहे आणि जो मुख्य मार्ग आहेत, हे दोन्ही मार्ग जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव हे दोन्ही मार्ग आज देखील बंद झालेले आहेत। पहलगामपासून अवघ्या 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावर बैसारन व्हॅली आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता। 26 जणांना यामध्ये आपले नाहक प्राण गमवावे लागले होते आणि संपूर्ण देश शोकसागरामध्ये बुडाला होता आणि यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आज देखील हा जो परिसर आहे तो आर्मीच्या ताब्यात आहे। पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांकडून हा प्रवेशद्वार लवकरात लवकर खुला करावा अशी सातत्यानं मागणी होते। मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय याबाबतचा घेण्यात आलेला नाही आहे। मात्र एक गोष्ट आपण पाहतोय की काश्मीर जितकं सुंदर आहे तितकीच तिथली जी शांतता आहे ती सुद्धा भयान वाटते आणि सगळीकडे जगामध्ये देशामध्ये सगळ्यात सुंदर स्वर्ग म्हणून मिनी स्वित्झर्लंड म्हणून काश्मीरची पहलगामची आणि इतर ठिकाणांची ओळख आहे। मात्र ही ओळख जरी असली तरी देखील जे पर्यटक आहेत ते आता या ठिकाणी यायला कातरत आहेत आणि याबाबत इथलं सरकार, केंद्र सरकार नेमक्या काय ठोस भूमिका उचलणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।